जिल्ह्यात शहर आणि परिसरासह बुधवारी जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। नव्या पर्जन्य वर्षात आतापर्यंत 117 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यात हवामान विभागानं गुरुवारीही ऑरेंज अलर्ट दिलाय। बुधवारी जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं खरीप पेरणीच्या कामात अडथळे आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दरम्यान पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे। जिल्ह्यात जूनच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली, पण जूनमध्ये सुमारे 3 आठवडे पावसाचा मागमूसही नव्हता। पण अखेरच्या 2 दिवसात पावसानं चांगली हजेरी लावल्यानं खरीप पेरण्यांसाठी पूरक वातावरण तयार झालंय। नमस्कार, आपण पाहताय तरुण भारत। ज्या गोष्टीची सगळ्या महाराष्ट्राला आतुरतेने वाट होती, तो मेघराजा आता बरसाला सुरुवात झालेली आहे। घाटमाथ्यावर असू दे, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सातारा, त्याचबरोबर सोलापूर बातम्यामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे। आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता येल्लो अलर्ट देण्यात आला आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता की पंचगंगा नदी चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाणी दिसत आहे आपल्याला। अशातच जिल्ह्यात शहर आणि परिसरासह बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे। नव्या पर्जन्य वर्षात आतापर्यंत 117 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद झालेली आहे। जिल्ह्यात हवामान विभागाने गुरुवारी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। बुधवारी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली आपल्याला दिसून येते। सुमारे 3 आठवडे पावसाचा मागसूस नव्हता, पण अखेरच्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावलेली आहे। खरीप पेरणीसाठी पूरक वातावरण इथं शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आनंद होतो दिसतो आणि वातावरण हे पूरक झालेलं आहे। 1 जून पासून आजपर्यंत 119 मिलीमीटर पावसाची नोंद आता आपल्याला झालेली दिसून येते। बुधवारी ही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती। सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आता आपण पंचगंगाच्या बरोबर काठावरती आहे म्हणायला हरकत नाही। तर मागच्या वेळी कसं 1-2 आठवड्यांपूर्वी आपल्याला पेज किंवा दिसला असेल की पंचगंगा घाटाचा किंवा पंचगंगेचा आपल्याला तळ दिसत होता किंवा काठ शेवट तळ दिसत होता। परंतु आता आपण जर बघितलं तर 1-2 ते 4 दिवसांपूर्वी नंतरची आत्ताची जी परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो, ही परिस्थिती अत्यंत म्हणजे चांगली म्हणावी लागेल कोल्हापूरकरांसाठी, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर लोकांसाठी सुद्धा। कारण की जे मंदिर किंवा जी काही वास्तू होत्या त्या दिसत होत्या, पण आता आपण ह्या फुटेजद्वारे बघू शकता की मोठ्या प्रमाणावर त्या वास्तू बुडताना दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात गावातील म्हणा किंवा शहरातील पाणी सुद्धा आपल्या पंचगंगामध्ये येत असते। आणि त्याप्रमाणे पावसाची रिपरिप जी सुरू आहे, त्या रिपरिपमुळं शहरातील जनजीवन विस्कळीत मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। पण सकारात्मक बाब ही म्हणावी लागेल की शेतकऱ्यांना ह्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे या पावसाचा। कारण की दुबार पेरणीचं संकट असं हवामान विभागाकडून आलेलं होतं, परंतु आता असं काही दिसत नाही। तर मोठ्या प्रमाणावर पंचगंगेने सुद्धा आता पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणावर पंचगंगा सुद्धा वाहताना दिसत आहे। कारण की 2 ते 3 दिवसांमध्ये अशी परिस्थिती झाली होती की 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी कोल्हापूरमध्ये पाणी सोडण्यासाठी घरी पाणी येत होतं किंवा सोडलं जात होतं। परंतु आता तशी परिस्थिती एकंदरीत दिसत नाही। कारण की पंचगंगेचं पाणी मोठ्या प्रमाणावर इथे दिसते। 2 ते 4 दिवसापूर्वी किंवा 4-5 दिवसांपूर्वी पावसाची रिपरिप ही जोरदार सुरू आहे। त्यामुळे आता नागरिकांना त्याचबरोबर शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना ह्याचा फायदा नक्कीच होणार आहे। आणखीन पावसाच्या अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत। कॅमेरामॅन सुरेश पाटील सोबत मी साजिद फिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर।